महाराष्ट्र शासनाकडून कर्जमाफी, कर्जमुक्ती अशा मोठमोठ्या घोषणा तर करण्यात आल्या, परंतु राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या मनात आजही एकच प्रश्न कायम आहे. या कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ नेमका कधी मिळणार? कारण सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली असली तरी आता प्रशासनाकडून तिच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कालावधी जाहीर करण्यात आला आहे. म्हणजेच घोषणा झाली आहे, परंतु प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी अजून काही टप्पे पूर्ण व्हायचे आहेत. याचा सरळ अर्थ असा की घोषणा आणि प्रत्यक्ष लाभ यामध्ये अजूनही काही अंतर आहे, कारण लाभाची संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे अनेक शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या प्रत्यक्ष लाभाची वाट पाहत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेत तुम्ही कोणत्या गटात येता हे समजलं नाही तर कदाचित तुम्हाला मिळणारा लाभही गमावू शकतात. मग कोणत्या शेतकऱ्यांना थेट कर्जमाफीचा लाभ मिळणार? कुणासाठी वन टाइम सेटलमेंटची तरतूद करण्यात आली आहे? नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून नेमका कोणता फायदा मिळणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी अजून किती दिवस वाट पाहावी लागणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेत आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, सध्या संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झालेल्या संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर केली होती. या निमित्ताने महायुतीकडून एक अत्यंत महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद घेण्यात आली होती. पत्रकार परिषदेत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठीच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. यानंतर राज्यभरातील गोरगरीब शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. अनेकांना असं वाटलं होतं की यंदा तरी दुष्काळजन्य स्थितीमुळे नियमित कर्जापासून सुटका मिळेल. मात्र आता घोषणा करून जवळपास एक आठवडा उलटून देखील प्रशासनाकडून कोणती प्रक्रिया राबवली गेली नाही. त्यामुळे अनेक शेतकरी अजूनपर्यंत कर्जमाफीची वाट पाहत असल्याचे चित्र आहे. तर चला सर्वात प्रथम जाणून घेऊया की राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली ही योजना नेमकी काय आहे, त्याचप्रमाणे या योजनेचा उद्देश काय आहे. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणे, बँकिंग व्यवस्थेवरील थकीत कर्जाचा ताण कमी करणे आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांना नियमित कर्जपुरवठा सुरू होण्यासाठी मदत करणे हा आहे. परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. सरकारने योजना जाहीर केली म्हणजे दुसऱ्याच दिवशी सर्वांच्या खात्यात पैसे जमा होतील किंवा सर्वांची कर्ज आपोआप माफ होईल असा याचा अर्थ होत नाही. कारण कोणत्याही कर्जमाफी योजनेत सर्वात मोठं काम असतं ते म्हणजे लाभार्थी निश्चित करणे आणि यासाठी बँकांची माहिती, आधार प्रमाणीकरण, ॲग्री स्टॅक नोंदणी, कर्जाची पडताळणी आणि अनेक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. म्हणूनच हे करणं लक्षात घेऊन सरकारने या संपूर्ण योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कालावधी निश्चित केलाय. म्हणजेच प्रत्यक्ष लाभ मिळवण्यासाठी अजून काही टप्पे बाकी आहेत. हे सर्व पूर्ण झाल्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. परंतु अशातच प्रकरणाशी संबंधित विविध दावे करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केल्या जात आहेत. कोणी म्हणतं आहे की सर्व शेतकऱ्यांचे कर्ज तत्काळ माफ होणार, तर कोणी सांगतंय की उद्यापासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार. परंतु या प्रकरणी शासनाचे प्रत्यक्ष घेतलेला निर्णय आणि सोशल मीडियावर फिरणाऱ्या चर्चांमध्ये फार मोठा फरक आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न ज्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे तो म्हणजे या योजनेत राज्य सरकारकडून करण्यात आलेली 3 गट कोणते आहेत. सरकारने या योजनेसाठी सर्व शेतकऱ्यांना एका श्रेणीत ठेवलेले नाही, कारण प्रशासकीय सोयीसाठी शेतकऱ्यांच्या कर्जाच्या स्थितीनुसार 3 वेगवेगळ्या गट तयार करण्यात आले आहेत. म्हणूनच तुमच्या सध्या स्थितीनुसार तुम्ही कोणत्या गटात येतात यावरूनच तुम्हाला मिळणारा आर्थिक लाभ ठरवला जाणार आहे. तर चला आता या तिन्ही गटांबद्दल जाणून घेऊयात. यामध्ये पहिला गट हा 2 लाख रुपयांपर्यंत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचा आहे. हा सर्वात मोठा लाभार्थी गट आहे. ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत अल्प मुदतीचे कर्ज घेतले आहे,
सोबतच ज्या शेतकऱ्यांची कर्ज दिनांक 30 सप्टेंबर 2025 पर्यंत 2 लाख रुपयांपर्यंत आहे आणि जर हे कर्ज दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड केले गेले नसेल तर अशा सर्व पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जमिनीच्या क्षेत्रफळाची कोणतीही अट ठेवलेली नाही। म्हणजे तुमच्याकडे 1 एकर जमीन असो किंवा 10 एकर, पात्रतेच्या इतर अटी पूर्ण होत असतील तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरू शकता। परंतु इथेही प्रत्येक शेतकऱ्याची माहिती बँक आणि प्रशासनाकडून पडताळली जाणार आहे, ज्यामुळे चुकीची माहिती किंवा अपूर्ण कागदपत्रांमुळे लाभ अडकू शकतो। दुसरा गट म्हणजे 2 लाख रुपयांपेक्षा जास्त थकीत कर्ज असलेले शेतकरी। आता अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की जर कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त असेल तर काहीच लाभ मिळणार नाही का? मित्रांनो, असे अजिबात नाही, कारण अशा शेतकऱ्यांचा देखील समावेश या योजनेत करण्यात आलाय। मात्र त्यासाठी सरकारने वेगळी पद्धत स्वीकारली आहे। यानुसार जे शेतकऱ्यांचे थकीत कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी वन टाइम सेटलमेंट अर्थात OTS योजना लागू करण्यात आली आहे। म्हणजेच समजा जर एखाद्या शेतकऱ्यावर 3 लाख रुपये कर्ज थकीत आहे तर त्याला 2 लाखांवरील अतिरिक्त 1 लाख रुपये सर्वात आधी भरावे लागतील। यानंतर शासन उर्वरित 2 लाख रुपयांपर्यंतची रक्कम माफ करेल। यामुळे शेतकऱ्यांवरील एकूण कर्जाचा मोठा भार कमी होईल आणि त्यांना पुन्हा बँकेकडे नवीन कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो। या प्रक्रियेसाठी शासनाने 31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिली आहे। त्यामुळे या गटातील शेतकऱ्यांनी घाई गडबडीत निर्णय घेऊ नये। आपल्या बँकेशी संपर्क ठेवून OTS प्रक्रियेची माहिती वेळोवेळी घेणे आवश्यक आहे। तिसरा गट म्हणजे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी। अनेक वेळा जेव्हाही कर्जमाफी जाहीर केली जाते त्यावेळी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनात नाराजी निर्माण होते, कारण ज्यांनी वेळेवर कर्ज भरले त्यांना काहीच मिळत नाही आणि थकबाकीदारांना मोठा फायदा मिळतो, अशी भावना अनेकदा व्यक्त केली जाते। आता याच महत्त्वपूर्ण गोष्टीला लक्षात घेऊन सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत लाभ देण्याची तरतूद देखील करून ठेवली आहे। यामुळे नियमित आर्थिक शिस्त पाळणाऱ्या शेतकऱ्यांनाही काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे। आता ही योजना तर जाहीर झाली, परंतु प्रत्यक्ष लाभ मिळायला उशीर का होतोय असा प्रश्न राज्यातील शेतकरी विचारतोय। याचं कारण म्हणजे कोणत्याही कर्जमाफी योजनेत सरकार थेट पैसे वाटत नाही। सर्वप्रथम प्रत्येक बँकेकडून कर्जदारांची माहिती मागवली जाते, त्यानंतर त्या माहितीची जिल्हा स्तरावर पडताळणी केली जाते। मग आधार क्रमांक, बँक खाते, जमीन नोंदी, पीक कर्जाचा तपशील आणि इतर आवश्यक माहिती तपासली जाते। यानंतर पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांची यादी तयार केली जाते। यादीवर आक्षेप मागवले जातात, आक्षेप निकाली काढले जातात। यानंतर अंतिम यादी मंजूर केली जाते आणि त्यानंतरच शासन संबंधित बँकांना निधी उपलब्ध करून देते। म्हणजेच ही प्रक्रिया कागदावर जितकी सोपी दिसते तितकी प्रत्यक्षात नसते। परंतु प्रशासनाने आता स्वतंत्र कालावधी का जाहीर केला? कारण लाखो शेतकऱ्यांची माहिती पडताळण्यासाठी वेळ लागणार आहे। एका गावात शेकडो लाभार्थी असतील, एका तालुक्यात हजारो आणि संपूर्ण महाराष्ट्रात लाखो। प्रत्येकाची पात्रता तपासूनच अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे। यासाठी राज्यस्तर, विभागीय स्तर आणि जिल्हा स्तरावर समित्या तयार करण्यात आल्या आहेत। या समित्या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवतील। त्यामुळे आता शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली पाहिजे। एकंदरीत पाहिलं तर सरकारने कर्जमाफीची मोठी घोषणा केली असली तरी प्रत्यक्ष लाभ मिळवण्यासाठी अजून काही महत्त्वाचे प्रशासकीय टप्पे पूर्ण होणं बाकी आहे। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने सर्वप्रथम आपण कोणत्या गटात येतो हे समजून घ्यावं, कारण जर योग्य वेळी योग्य प्रक्रिया पूर्ण केली तरच या योजनेचा लाभ सहज मिळू शकतो। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आता या नवीन कर्जमाफी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना कधीपर्यंत मिळेल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल्ड MX यूट्यूब चॅनलला। धन्यवाद।